मकर संक्रांत निमित्तानं अकोला शहरात पतंग उडवण्याला उधाण आलं होतं, परंतु आपल्या छोट्याशा चुकीमुळे नायलॉन मांजा अनेकांसाठी कर्दनकाळ बनला आहे. अशातलाच प्रकार अकोल्यात मंगळवारी सायंकाळी घडला. यात एका व्यक्तीचा गळा चिरून मृत्यू झाला आहे. किरण प्रकाश सोनवणे असं मृतकाचं नाव आहे. पतंगबाजी करताना सर्रासपणे प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा वापरला जात आहे. या मांजामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक लोक जखमी तर अकोल्यात 4 जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अकोला जिल्ह्यातल्या आपातापा येथील महानगरपालिकेचा कर्मचारी मंगेश बोपटे हा दुचाकीवरून अकोला ड्युटीवर येत असताना त्याच्या गळ्यामध्ये छायला मांजा अडकल्यानं मंगेशचा गळा खोलवर चिरला गेला. जखम इतकी खोल होती की त्याला 14 ते 15 टाके पडले. तर गळ्याच्या बाजूला असलेली नसही डॅमेज झाली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अशा चायना मांज्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्याचबरोबर अनेक पक्षी देखील मृत्युमुखी पडले आहेत. मंगळवारी सायंकाळी अकोला शहरात एनसीसी कार्यालयाजवळील उड्डाणपुलाजवळून दुचाकीने जाणाऱ्या अकोटफैल येथील रहिवासी किरण सोनवणे याचा गळा शिरल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अशा स्थितीत त्यांना उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हा प्रतिबंधित नायलॉन मांजा प्राणी, पक्षी व मानवाच्या जीवावर उठला असताना प्रशासनाच्या नाकावर टिचून या मांजाची विक्री होते कशी? हाच खरा प्रश्न आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.